नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त ना? मस्तेच राहा. हिवाळा आहे. हिवाळ्यामध्ये भरपूर थंडी असते आणि शेतामध्ये भरपूर पिके भरलेली असतात आणि भरपूर भाज्याही हिवाळ्यात आपल्याला खायला मिळतात. आपण येथे बटाटा, गाजर, बीट, फ्लावर, वाटाणा, तुम्हाला जेवढ्या भाज्या या पावभाजीमध्ये घालता येईल एवढ्या आपण येथे घालू शकतो. या सर्व भाज्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतरच आपल्याला ह्या चिरून घ्यायच्या आहे. आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने 5 ते 10 मिनिटांमध्ये पावभाजी बनवणार आहोत. सर्व भाज्या आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. 1 ग्लासभर पाणी ओतून घेतलेले आहे आणि कुकरच्या 2 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे. पावभाजी म्हटलं की भरपूर भाज्या आपल्या पोटामध्ये जातात. रोज रोज त्याच भाज्या, तसेच चपाती, वेगवेगळे पदार्थ खायला कधीतरी मन होतं आणि मग अशा वेळी जर अशी चमचमीत पौष्टिक अशी पावभाजी बनवली तर सर्वजण आवडीने खातात. चवीपुरते मीठ टाकून घेतलेले आहे. भाजी शिजताना जर मीठ टाकले तर भाजी पटकन शिजते आणि भाज्यांचा जो उग्र वास असतो तो नाहीसा होतो आणि त्यामुळे भाजी चवीला अप्रतिम लागते. येथे आपली भाजी छान उकडलेली आहे. गाजर आणि बीटरूट खायला मुलं कंटाळा करतात. जर भाजीमध्ये जर त्यांना असे टाकून दिले तर ते मस्त खातात. आता कढईमध्ये थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले वापरायचे आहे. खडे मसाले वापरणे ऑप्शनल आहे. आपण इथे दालचिनी, लवंग आणि तेजपत्ता टाकलेला आहे. ठेचून घेतलेला लसूण हे घटक आपल्याला फोडणीसाठी टाकून घ्यायचे आहे. दुसरीकडे आपण पावही तव्यावरती गरम करायला ठेवलेले आहे. खडे मसाले आणि लसूण छान फ्राय झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. फोडणीसाठी आपल्याला इथे कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा व खडे मसाले लागणार आहे. त्यानंतर इथे आपण थोडेसे जिरे पावडर व मोहरी टाकून घेतलेली. याचा छान तडका तयार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घरचा तयार केलेला आपला कांदा लसूण मसाला, साधा मसाला, लाल तिखट, धना पावडर आणि पावभाजी मसाला, तुमच्या आवडीनुसार तुम्ही येथे मसाले टाकू शकता. खडे मसाले टाकल्यामुळे भाजीची चव अप्रतिम होते आणि भाजी टेस्टलाही खूप छान होते. येथे आपण सर्व मसाले 1 मिनिटभर मस्त व्यवस्थित परतून घेतलेले आहे. जेवढा तुम्ही मसाला छान परतून घ्याल तेवढी तुमची भाजी चविष्ट होणार आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सर्वात शेवटी आपण इथे टोमॅटो टाकलेले आहे. चवीपुरते मीठ. टोमॅटोमध्ये मीठ जर टाकले तर टोमॅटो पटकन मेल्ट होते आणि आपल्या इथे वेळही वाचतो आणि भाजी चवीला अप्रतिम होते. शिजून घेतलेल्या भाज्या तुम्ही पाहाल एकदम मस्त अशा लाल बुंद झालेल्या आहे. गाजर आणि बीटरूटचा वापर केल्यामुळे चवीला भाजी छान होते. 1 मिनिटभर आपण पुन्हा टोमॅटो टाकल्यानंतर फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे तयार करून घेतलेली जी भाजी आहे ती टाकून घ्यायची आहे. सर्व घटक छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिट ही भाजी आपल्याला मस्त मंद गॅसवरती शिजून घ्यायची आहे. पावभाजीला छान फ्लेवर येण्यासाठी आपण पावभाजी मसाला थोडासा वरूनही टाकून घेतलेला आहे. त्यामुळे सुगंध खूप छान येतो. 5 ते 4 मिनिट आपण ही भाजी मंद गॅसवरती मस्त शिजून घेतलेली आहे. त्यामुळे सर्व भाज्यांचा अर्क त्यामध्ये मस्त उतरलेला आहे. आता येथे बच्चे कंपनी ही टपूनच आहे की कधी आम्हाला पावभाजी खायला मिळेल. कोथिंबीर थोडीशी वरून टाकून घेतलेली आहे आणि अशी ही मस्त पौष्टिक अशी बहुगुणी भाज्यांची चमचमीत पावभाजी आपली येथे तयार झालेली आहे. पावही छान गरम करून घेतलेले आहे. यावरती साजूक तूप किंवा बटर टाकू शकता आणि बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो टाकून आपली मस्त अशी चमचमीत पौष्टिक भाजी येथे तयार झालेली आहे. आता वेळ कशाला, यावरती ताव मारण्याचं काम आमच्या मुलांनी चालू केलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही ही पावभाजी नक्की ट्राय करून पहा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सिंपल व्हिडिओसोबत. धन्यवाद. थँक्यू.